शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठमोठ्या घोषणा दिल्या होत्या व शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठी लालच निर्माण केली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना असे बी सांगण्यात आले होते की शेतकऱ्यांचा जो काही संपूर्ण सातबारा आहे तो कर्जमाफीपासून कोरा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, नेमके शेतकऱ्याचे आता जे काही मोठमोठे प्रश्न आहेत ते म्हणजे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार आहे का समजी जमीनच कोरी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की विधानसभेची निवडणूक पार पडली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष फक्त कर्जमाफीकडे आहे. कारण की जे काही शेतकऱ्यांवर कर्ज आहे ते कर्जमाफी होणार व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे सांगण्यात आले होते. पण शेतकरी मित्रांनो, अद्याप एकही पाऊल कर्जमाफीच्या दिशेने टाकलेला नाही आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर साहेब हे जे काय आंदोलन करणं चालू आहे त्यांच्या आंदोलनात बी व्यत्यय आणण्याचे काम करीत आहे सरकार. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, रविकांत तुपकर मुंबईच्या उपसागरामध्ये आंदोलन करण्यासाठी गेले होते, पण तिथे त्यांना पोलिसांनी धरण्यात आले आहे व पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आले आहे. का केले आहे तर शेतकरी मित्रांनो, जे काही ते शेतकऱ्यांच्या पाऊल उचलल्या शेतकऱ्यांकडून बोलत आहेत त्यामुळे त्यांचे आंदोलन कुठेतरी थांबावे त्यासाठी रविकांत तुपकर साहेबांना अटक करण्यात आले. पण आपल्याला जर कर्जमाफी पाहिजे असेल तर त्यांच्या पाठीमागे जाऊन आपल्याला त्यांच्यासोबत जे काही आंदोलनाला उभे आहेत त्या आंदोलनांना आपल्याला प्रोत्साहन देणे आहे, तरच आपल्याला कर्जमाफी मिळू शकते. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या जे काही तुम्हाला वचनं दिली होती, नमो शेतकरीमध्ये वाढ, PM किसानमध्ये वाढ, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ, नवीन योजना काढणार, शेतकऱ्यांचे जे काय आर्थिक स्थिती आहे ती सुधारणार, यापैकी कोणतीही वचन पूर्ण होत नाही आहेत. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अधिवेशनही संपत आलेलं आहे, संपलेलंच आहे जमीन. पण शेतकरी मित्रांनो, या अधिवेशनामध्ये कर्जमाफीविषयी कोणताही उल्लेख करण्यात नाही आलेला. शेतकऱ्यांचे आता लक्ष आहे कर्जमाफी होणार का नाही. जर शेतकरी मित्रांनो आपण रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे नेते या नेत्यांना जर सपोर्ट केला किंवा आपण यांच्या पाठीमागे राहिलो तर नक्कीच आपल्याला कर्जमाफी मिळू शकते. कारण की संपूर्ण विधान भवनामध्ये रविकांत तुपकर साहेबांनी कर्जमाफी असो, लाडकी बहीण असो, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रत्येक प्रश्नाला उचलले आहे व विरोधी पक्षाला हे करण्यात आलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, सध्याही कोणताही निर्णय कर्जमाफीची घेण्यात नाही आलेला. येणाऱ्या काळात जर काही निर्णय आला तर लगेच तुम्हाला सांगेन. पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, कर्जमाफी पाहिजे असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा व त्याचबरोबर कर्जमाफीची प्रत्येक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रविकांत तुपकर साहेबांना पाठिंबा द्या. भेटूया नेक्स्ट सोमवारी, तोपर्यंत धन्यवाद. पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अनेक काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.